राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आज रत्नागिरीत पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते। यावेळी त्यांनी स्थानिक प्रश्नांसोबतच राष्ट्रीय प्रश्नांबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाब विचारला आणि कार्यकर्त्यांना संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार आमचे बाप म्हणणारे बापाला सोडून गेले, आज त्यांना काय मिळाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा देखील फोडली। काय म्हणाले डॉक्टर आव्हाड पाहूयात। राजेंद्र महाकाळ, संकेत कदम, अनंत जाधव, सचिन कोरड प्रकार, अनवर जबले, सईद पाविस्कर, उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू, अनेक वर्षानंतर रत्नागिरीला येतो। चुकल्यासारखं वाटतंय, तुमच्या आमच्यामध्ये आज कुमार शेटे नाही, शरद पवारांवरती नितांत प्रेम करणारा एक निस्वार्थी कार्यकर्ता आपल्याला गेला, त्याची खंत आहे। पण पक्षाचं मोठं नुकसान, नवीन अध्यक्ष आहेत, प्रशांत आहे, बशीर आहे, असे सगळे म्हणून एकत्र आपण काम करणार आहोत। काम करायचं म्हणजे आपल्याला उतरावं। आणि मला एक कल्पना आहे की विधानसभेच्या पराभवानंतर नैराश्य पसरलं, ते नैराश्य फक्त तुमच्यात होतं असं नाही, ते नैराश्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याही मनात होतं। मला किती दिवस उभं राहावं लागेल, लढावं लागेल, पक्ष पुढे चालवावं लागेल आणि समाजाला कार्यकर्त्याची गरज असते। आज मी काही गोष्टी उघडपणाने रत्नागिरीत सांगून जाणार। या पद्धतीने या महाराष्ट्राचा कारभार गेले काही दिवस चालतोय, असा कारभार जर चालत राहिला तर महाराष्ट्राचा बिहार नाही म्हणता येणार, पण महाराष्ट्राच्या पूर्वनित्वाचा गळा दाबला जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल। हे रिक्षाला करूया, या देशाच्या संविधानाने या देशाला धर्मनिरपेक्षता कायद्याने बंधन करायचं। पण गेले काही महिने आपण बघाल तर जाणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक निर्वेश वाढवण्याचं काम सरकारने केलं। हे नाही की या सरकारला माहित नाही, मी विधानसभेत उठून बोललेलो आहे आणि बोलताना कधी कचरत नाही। औरंगजेब ही आमच्या शौर्याची निशाणी आहे। दिल्लीच्या गादीवर बसलेला सुलतान दक्षिण दिग्विजयासाठी आला, लाखोंचं सैन्य घेऊन आला, एक तरी लढाई महाराष्ट्रात जिंकू शकला नाही। स्वराज्याचे रक्षण करते शिवाजी महाराज, नंतर ते शंभू महाराज आणि त्याच्यानंतरच्या दाराने त्याला इथे तिघून दिलं आणि त्या औरंगजेबाचं थडगं आम्ही खुलताबादला दाखवतो। काय आहे ते थडगं, काय सांगतं तर दिल्लीचा सुलतान आला पण घरी नाही जाऊ, शेवटी ती आमच्या शौर्याची निशाणी आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्याची पिल्लावळ जी आता सत्तेत आहे त्याला शिवाजी महाराज बोलतात। आणि म्हणून कारण नसताना औरंगजेबाचं नाव काढून
तिथे हिंदू मुसलमान संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न झाला. बरं झालं RSS काम केलं पण त्याच्यानंतर औरंगजेबाचा विषय काढणारे असुद्धा बोलायला तयार झाले. याचा अर्थ स्पष्ट होतो की तुम्हाला जातीय विद्वेषच पसरवायचा होता, बाकी काही करायचं नव्हतं. मधनं त्यांना आठवतो अफजल खान, 6 फूट 7 इंचाचा अफजल खान आमच्या महाराजांना भेटायला गेला, मारायला गेला. 2 मिनिटात आमच्या महाराजांनी त्याला आडवा केला आणि समोरनं आलेली पहिली तलवार ती महाराजांच्या अंगावर एकमेव वार झाला. त्या कृष्णा भास्कर कुलकर्ण्याचा मुद्दा असं बरोबर की त्याला कळलं पण नाही तेच काय इतिहास कळू द्यायचा नाही होता. म्हणून त्याच्याही खडग्याने मांडले. अरे दोन्ही थडगी म्हणजे आमच्या शौर्याची निशाणी, आमच्या गरिबी कामाची निशाणी आहे. ज्याच जमिनीमध्ये आमच्या सारख्या लोकांनी हा किल्ला लढवलाच. जे झालं त्याचा निषेध या देशातल्या प्रत्येक घरात झाला. जाती धर्म सगळं बाजूला ठेवून त्या देशावरती प्रेम करणारा आणि त्यांच्या मनामध्ये माणुसकी जागी आहे असं प्रत्येकाने पहलगामचा निषेध केला. कारण तो धर्मावरती नाही, तो माणसांवरती नाही, तो भारतीयांवरती हल्ला होता, भारताच्या सार्वभौमत्वावरती हल्ला होता आणि तो शत्रू राष्ट्राने पुरस्कृत केलेला हल्ला होता. संध्याकाळपर्यंत मेसेज काय दिला? धर्म तुझ्याच्या मला भारतीय नागरिकांच्या मानसिकतेचा प्रचंड आधार आहे. मुलांना बाबा लोकल बोल तुझं पोलीस तुला करते त्याच्यामुळे हे सगळं वातावरण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढी आहे का? तरी आहे का? 9 लाख कोटी पर्यंत करत आहे. 9 लाख कोटी पर्यंत हे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती 3 लाख रुपयाचं करत आहे. 3 लाख रुपये तुमच्या गोष्टी आहे आणि तुमच्यावर यांचे पोचले पुरवायला आमचेच पैसे वापरले ना. टॅक्सपेयर्स मनी आपल्या सांगितलंय. घोटाळ्याचं सरकार आहे. घोटाळ्याने खोट्या पद्धतीने निवडून आले आज खोटं काम करण्याची जबाबदारी देतात आणि मग कार्यकर्त्यांनी बाहेर पडा बस झालं. हरलो हरलो सोडणारे गेले, गद्दारी करून गेले. माझ्याच पार्षद पवार असं नाही माहिती जो माहीत असं वाचून निघून गेला ना. तुमची तल्लक आहे ना रत्नागिरी नारळ मच्छी वगैरे करतात ना. नारळ मच्छी वगैरे करण्याची बुद्धी तल्लक असते. मग इतर काय कोण म्हणायचं माझं इतर नाव शरद पवार इतर काय आठवतं कोण म्हणायचं मला माहिती आहे की आघाडीमध्ये करते पण तरी एखाद्या शत्रूचा निपात करायचा असेल तर 2 हात एकत्र ठेवण्याची गरज आहे. 2 हात एकत्र ठेवा. करण्यासाठी ताकद एकत्र केली पाहिजे लक्षात ठेवा. माझा सन्मान करत नाही, माझा मान राखला जात नाही तर त्या देवाच्या मान त्याची पण मानता तुझा सन्मान तो तसंच कारमाने उभा राहिला ना आयुष्यभर सन्मान शोधत राहतो आणि नंतर कधीतरी गद्दारी करून पाहिजे त्याच्याच पायाशी जाते. इतका लढ तो बिनमानेचा तुझ्या पायाशी टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.